ही रेसिपी इतकी व्हायरल झाली आणि मी कधी विचारही नव्हता केला, की ऑरेंजपासून एवढी छान रेसिपी होईल आणि ह्याला फक्त 2 इन्ग्रीडियंट्स लागतात. ते म्हणजे ऑरेंजेस आणि फक्त क्रीम लागणार आहे. तर पहिले ऑरेंजेस असे कट करून घ्यायचे आहेत. त्याच्या आतमधला सगळा गर असा काढायचा आहे, कारण आपल्याला ते जे ऑरेंजचं पील आहे ते लागणार आहे. आता हा सगळा ज्यूस करायचा आहे, तर गाळून घ्यायचा आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये हे अमूल क्रीम शेक करून टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 60 ग्रॅम ऑफ शुगर टाकायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ऑरेंज झेस्ट टाकायचं आहे आणि एकदम लो फ्लेमवर त्याला अशी उकळी येऊन द्यायची आणि अशी उकळी आली की गॅस बंद करायचा आणि जो ज्यूस केला होता आपण तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. मग ते एकदम थिकन होतं. त्याला सगळं छान गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं एकदम क्रीमी टेक्स्चर होतो. आता हे जे पील आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिक्सचर ओतायचं आहे आणि ह्याला एक 2 to 3 आवर्स तुम्ही रेफ्रिजरेट करू शकता आणि इतकं अप्रतिम लागतं गाईज, म्हणजे इतकं भारी लागतं ते. ओ माय गॉड, नक्की ट्राय करा. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका. इतकं क्रीमी आणि इतकं रिच दिसतं. नक्की रेसिपी ट्राय करा. चला भेटूया.